नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आपण जे इथून मागे खूप सारे क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिसचे व्हिडिओ टाकलेले आहेत, परंतु यावेळेस आपण खास मुंबईची जी एक्झाम राहिलेली आहे, तर मुंबईच्या एक्झामसाठी खास आपण इथे क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहेत. तर बघा, आजच्या क्वेश्चन पेपरमधला पहिला प्रश्न आहे, मी खात्रीने उत्तीर्ण होईल. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आपल्याला, आणि इथे मी हा शब्द आल्यामुळे हे कोणतं आहे क्रियापदाचं, तर ते आहे स्वार्थ. म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी व्यर्थ उद्गारवाची अव्यय ओळखा. तर व्यर्थ म्हणजे काय, तर वाक्यामध्ये त्याचा जास्त काही असं ग्रामॅटिकली उपयोग नसतो, परंतु एक वळण यावं वाक्याला किंवा त्याला अलंकारिक दिसावं यासाठी काही व्यर्थ उद्गारवाची शब्द टाकलेले असतात. तर त्याच्यामध्ये कोणते आहेत, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं ऑप्शन, बेटे, आपला, म्हणे, बापडा. हे कसे आहेत, तर व्यर्थ उद्गारवाची अव्यय आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, रामाहून गोविंदा मोठा आहे. अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारक अर्थ खालीलपैकी कोणता आहे. तर बघा, अधोरेखित शब्द आहे रामाहून. तर बघा, ऊन, हून हे कशाचे प्रत्यय आहेत किंवा ह्या विभक्ती प्रत्ययाचा कारक अर्थ कोणता आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, आपादन. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, सुदर्शन या दिलेल्या शब्दाचा प्रकार कोणता. योग्य पर्याय निवडा. तर बघा, आता सुदर्शन हा जो शब्द दिलेला आहे आणि आपल्याला ऑप्शनवरून उत्तर ठरवायचे काय, तर बघा, प्रत्यय घटित, पूर्णाभ्यस्त, उपसर्ग घटित आणि अंशाभ्यस्त. तर बघा, डायरेक्ट कधी कधी जर उत्तर येत नसेल तर इलिमिनेट पण करू शकतो आपण. तर हे दोन तर नाहीत, मग प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित यापैकी कोणता आहे, तर ते आहे उपसर्ग घटित. कारण दर्शन या शब्दाला सु हे उपसर्ग लागलेला आहे, त्यामुळे ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी सप्तमी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. तर बघा, सप्तमी बहुव्रीही समास ओळखायचे आपल्याला, आणि ऑप्शनमध्ये काय दिले, पानकोंबडा, गर्भश्रीमंत, मतिमंद आणि कार्यालय. तर ह्याच्यामधलं सप्तमी बहुव्रीही समास कोणता आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे पानकोंबडा. म्हणजे पाण्यात राहणारा बघा कोंबडा जो असतो तो पानकोंबडा सप्तमी बहुव्रीही समासाचं ते उदाहरण आहे. तर बघा, असे सप्तमी बहुव्रीही समास जे छोटे छोटे समास आहेत त्यांची थोडेफार उदाहरणं असतात, तर ते पाठ करून ठेवले तरी हरकत नाही, कारण मोजके जर समासाचे उदाहरणं तुम्हाला ओळखता आली तर बाकीचे इलिमिनेट करू शकता. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द अरबी प्रत्यय साधित शब्द नाही. तर अरबी प्रत्यय साधित शब्द नाही म्हणते, म्हणजेच नाही असं प्रश्न विचारलेला आहे. तर प्रत्यय म्हणजे काय, शब्दाला लागून आलेला पुढचा जो शब्द असतो त्याला आपण प्रत्यय म्हणतो, आणि शब्दाला लागून अगोदर जो शब्द येतो त्याला आपण उपसर्ग म्हणतो. तर इथे प्रत्यय घटित कोणता नाही, तर ते आहे करेक्ट आन्सर सी ऑप्शन, माती. हा शब्द अरबी प्रत्यय घटित किंवा प्रत्यय साधित शब्द नाही, परंतु नखरे आणि हा बाज जो शब्द आहे हा अरबी प्रत्यय साधित शब्द आहे. तसंच गुलजार, जार जो आहे तर हा देखील अरबी प्रत्यय साधित आहे. आणि हत्यार, बंद, बंद हे देखील काय प्रत्यय आहे, कोणतं, तर अरबी. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, घोडा घोडा खेळू चला, मोज घडीभर करू चला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तर अधोरेखित शब्द कोणता आहे, घोडा घोडा हा शब्द दिला आहे अधोरेखित करून, आणि ह्याच्यातला आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, पूर्णाभ्यस्त शब्द. तर बघा, एखाद्या शब्दामध्ये तेच अक्षर डबल डबल येत असेल किंवा त्याचा उच्चार करताना आपल्याला डबल डबल होत असेल तर ते कसं असतं, पूर्णाभ्यस्त असतं. म्हणजे सी ऑप्शन आपले ते करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे. वाक्याचा प्रकार ओळखा. आता बघा, आपल्या घरात पण तुम्ही हे वाक्य ऐकलेलं असेल, आपली मोठी माणसं, आपल्या घरातली मोठी माणसं काय म्हणतात, प्रत्येकाने आपलं आपलं कर्तव्य पार पाडले पाहिजे. तर या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, मिश्र वाक्य आहे हे, म्हणजे सी ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वातीने सुंदर कविता म्हटली. वाक्यातील कर्म ओळखा. तर बघा, कर्ता कर्म हे जर ओळखता आले तर बरंच आपलं ग्रामर सुटत असतं किंवा ग्रामरवरचे प्रश्न बरेच आपले सॉल्व्ह होत असतात. तर बघा, स्वातीने सुंदर कविता म्हटली. आता म्हटली हे काय, क्रियापद आहे. तर क्रियापदाला आपण प्रश्न विचारायचा, म्हणणारा कोण, तर स्वाती. स्वाती काय आहे, कर्ता आहे. आणि स्वातीने काय म्हटलंय, काय, याचं जे उत्तर भेटतं ते आपलं काय असतं, कर्म असतं. काय म्हटलं, तर कविता म्हटली, म्हणजेच कविता हा जो शब्द आहे ते आपलं कर्म आहे. म्हणजे सी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला. या वाक्यातील उद्देश विभाग ओळख. तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे भारतीय क्रिकेट संघाने, म्हणजेच ए ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. जिंकणारा कोण, तर भारतीय क्रिकेट संघ, म्हणून उद्देश विभाग काय येतं, तर भारतीय क्रिकेट संघाने. हे जे पहिलं ऑप्शन आहे ते आपले इथे करेक्ट आहे. दुसरं आहे, उपमेय असूनही
ती उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा हा अलंकार होतो. तर बघा, अलंकाराचे जे पहिले 4 प्रकार आहेत किंवा ते 4 प्रकार जर तुम्ही योग्य रीतीने पाठ करून ठेवले तर तुमचे बरेच क्वेश्चन इथे सॉल्व्ह होणार आहेत. तर प्रश्न जो 11 नंबरचा आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन. आपण हुंती जो अलंकार आहे त्याचं हे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्य अस्ताला गेला याचा व्यंग्यार्थ ओळखा. तर बघा, वाक्यार्थ व्यंग्यार्थ जे अर्थाचे प्रकार आहेत ते तुम्ही एकदा पाहून घ्या. तर बघा, सूर्य अस्ताला गेला म्हणजे काय काय झालं, तर काय होऊ शकतं सूर्य अस्ताला गेल्यानंतर. तर बघा, अभ्यासाची वेळ झाली आपण असं सरळ म्हणतो. म्हणजे सूर्य अस्ताला गेल्याच्या नंतर आपण अभ्यास करायला बसतो. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. बी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. व्यंग्यार्थ ओळखायचा आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाक्यसमूहासाठी योग्य वाक्यप्रचार ओळखा. नारायण हा खूप गुंडवृत्तीचा, व्यसनी आणि साऱ्या गावात बदनाम माणूस होता. मात्र त्याचा मुलगा हा सदाचारी, प्रेमळ व गुणी होता. बघा, इथं कसं विरोधाभास दाखवला आहे. म्हणजे वडील एक प्रकारचे आणि त्याचा मुलगा कसा वेगळ्या प्रकारचा दाखवला आहे. तर अशा प्रकारे जे इथे अर्थ दिलेला आहे त्याच्यावरून आपण कोणता वाक्प्रचार शोधू शकतो. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे भांगेत तुळस असणे. सी ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पहा, सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. तर इच्छा पूर्ण करणारा वृक्ष म्हणजेच काय, तर कल्पवृक्ष म्हणजेच सी ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा आहे, कोवळे म्हणजे एकदम नाजूक कोमल. तर त्याचा अर्थ आहे विरुद्धार्थी आहे राठ. म्हणजे राठ म्हणजे कसं कडक. तर बी ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, झीट या शब्दास पुढीलपैकी कोणते अर्थ आहेत. तर झीट या शब्दास कोणता अर्थ आहे, भोवळ येणे. भोवळ म्हणतो ना आपण, चक्कर येणे, भोवळ येणे. तर त्याला आपण झीट हा शब्द वापरतो. म्हणजेच सी ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. आता 17 नंबरचा क्वेश्चन पहा, ग्रह या शब्दास पुढीलपैकी कोणते अर्थ आहेत. तर ग्रह या शब्दास कोणते कोणते अर्थ आहेत किंवा ग्रह याला समानार्थी शब्द म्हणून कुठे कुठे वापरलेला आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन. स्वीकार करणे म्हणजे ग्रहण करणे, ग्रह करणे. तर ते हे स्वीकार आहे. नंतर सूर्यमालेतील गोल म्हणजे जे ग्रह आहेत, बुध, शुक्र, पृथ्वी, शनी, हे सगळे त्याला आपण ग्रह म्हणतो. तसंच समजूत, एखाद्याचा ग्रह होणे किंवा त्याला समजूत होणे त्याला पण आपण ग्रह असं म्हणतो. म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं इथे कसं आहे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रादुर्भूत होणे म्हणजे काय. तर प्रादुर्भूत होणे म्हणजे काय, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दिसू लागणे. ए ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. बघा, हे अगदी सोपे सोपे क्वेश्चन असतात परंतु आपण तिथे घाई गडबडीत चुका करून येतो. त्यामुळे क्वेश्चन नीट वाचून त्याचे 4ही ऑप्शन जर व्यवस्थित वाचले तर आपल्याला प्रश्न व्यवस्थित टॅकल होऊ शकतो. त्यामुळे घाई गडबड न करता जर आपण व्यवस्थित प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केली तर आपल्याला चांगला स्कोअर येतो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, जगात बुवा आणि मनात कावा समानार्थी म्हण ओळखा. तर ह्याची समानार्थी म्हण आहे तोंड चोपडा नि मनी वाकडा. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. 20 नंबरचा क्वेश्चन बघा. तर तर 20 नंबरचा क्वेश्चन पहा, संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे या अर्थाची म्हण ओळखा. तर बघा, काही काहींना सवय असते, एक्झाम आली जवळ की उगाच काहीतरी निर्माण करणे, अशी परिस्थिती निर्माण करणे की हां, मी आता ह्या एक्झाममध्ये क्वालिफाय होऊ शकत नाही म्हणून असं दाखवायचं की आता मला खूप संकट आलेत, मला खूप आता काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे असे बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय असते. म्हणजे तसं काय करतात, ते आभास निर्माण करतात. तर ह्याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे, संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे अर्थाची म्हण कोणती आहे, तर ती आहे साप म्हणून भुई थोपटणे. बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. 21 नंबरचा क्वेश्चन पहा, लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्दावर हमखास 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला असतातच. 15पैकी म्हणजे ते 25पैकी हमखास 1 तरी प्रश्न आपल्याला असतो. तर बघा, 21 नंबरचं सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, अभिष्ट चिंतन. अभिष्ट चिंतन शब्द कसा लिहून दिलेला आहे ते नीट पाहून घ्या. भीला काय दुसरी वेलांटी आहे आणि चीला पहिली वेलांटी असून त्याच्यावर अनुस्वार आहे. म्हणजेच अभिष्ट चिंतन हा सी नंबरचा ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप डॅश डॅश होते. तर ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप करताना ते कसं होतं, ओकारांतच राहतं. म्हणजेच डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चिमणी घरटे बांधत असते वाक्याचा काळ ओळखा. तर चिमणी घरटे बांधत असते या वाक्याचा काळ कोणता आहे. असते यावरून काय दिसून येतं आपल्याला, तर हे काहीतरी रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे असते, बांधत असते, बांधत होते म्हटले का किंवा बांधत जाईल म्हटले का, नाही. तर बांधत असते म्हणजे ती बांधत असते ही सातत्याने चालणारी क्रिया आहे. म्हणजेच ती कसं आहे, रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे. बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. आता 24 नंबरचा क्वेश्चन पहा, क्रियापदाचे मुख्य प्रकार किती आहेत. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, 2 आहेत मुख्य प्रकार. आणि लास्ट क्वेश्चन आहे, धनुर्वात हा जोड शब्द
कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर धनुर्वात हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर तो आहे विसर्ग संधीचे, म्हणजेच क ऑप्शन आपला इथे करेक्ट आहे. बघा मित्रांनो, इथे अशा प्रकारे आपण 25 क्वेश्चन घेतलेले आहेत मराठीचे, जे की अत्यंत उपयोगी तुम्हाला ठरणार आहेत तुमच्या एक्झामसाठी. आणि सगळीकडची एक्झाम झालेली आहे, रिझल्ट लागलेले आहेत, काही काहींना ट्रेनिंगला बोलवलेलं आहे, परंतु मुंबईकरांना खूप वेट करावं लागलेलं आहे. परंतु नक्कीच त्याच्यासाठी काहीतरी तुमच्यापुढे चांगलं लिहून ठेवलेलं असेल तुमच्यासाठी काहीतरी खास, म्हणून तुम्हाला थोडंसं वेट करावं लागलेलं आहे. तर डोंट वरी, तुम्ही सातत्य ठेवा तुमच्या अभ्यासामध्ये. आणि आता 1 ते 1.5 महिन्यात लवकरात लवकर तुमची एक्झाम होईल अशी आपण आशा करूया. तर सगळ्यांना या एक्झामसाठी बेस्ट लक आणि कंटिन्यू अभ्यासात सातत्य ठेवा. थँक्यू व्हेरी मच.